काय महाराज? आपल्या वाडी शिक्षण प्रगती नाही. आपली वाडी शिक्षित आहे. प्रूफ करून दाखवा महाराज आपली वाडी शिक्षित आहे हा तुमचा गोड गैरसमज आहे. गैरसमज आहे. हो काय बोलता? मला प्रूफ करून दाखवा आत्ताच्या आत्ता. प्रूफ करून दाखव. प्रूफ करून दाखवा. ए सोन्या आला बघ रंग 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 टी शर्ट बापाचा घातला का बापाचा घातला? बरं इकडे मला सांग दूध कोण देते? दूधवाला. बघितलं का? हे यांची अक्कल. आणि म्हणे आमची वाडी सुशिक्षित आहे. अरे बाळा दूधवाला नाही देत, गाया म्हशी देतात. ते तुमच्याकडे देत असेल गाई म्हशी दूध, आमच्याकडे दूधवाला दूध देते. इथे भेटला तिकडे नको भेटू जा. बघितलं महाराज ही आपल्या वाडीची प्रगती. अरे बापरे खूप मागे आपली वाडी तर. मागे नाही मागे प्रणाली याच्यासाठी काहीतरी करावं लागत. तेच सांगतो. याला जर योग्य वेळी प्रशिक्षण योग्य वेळी शिक्षण भेटलं असतं ना असा राहिला नसता. पण यासाठी प्रधान आपण केलं काय पाहिजे नेमकं? काय केलं पाहिजे? माझ्याकडे उपाय आहे ना मला. काय? हा तेच सांगतो. आपल्याला महाराष्ट्र दौरा करावा लागेल. महाराष्ट्र दौरा. हो चला मग पैदल वाडीवर. पैदल नाही, माझ्याकडे गाडी आहे. गाडी आहे. हो वा, कुठली? फियाट. ती तर माझी आहे. मी ड्रायव्हर आहे ना मला. चला. बसा गाडी. बसले का? सीट बेल्ट लावा. हा माझी म्हणू महाराज कशी प्रगती व्हायची आपल्या राज्याची? तुम्ही असं करायला लागल्यावर इकडे आता ऐका. आता आपण दुसऱ्या राज्यात आलोय. आता इकडे तिकडे बघायचं काही कारण नाही. इकडे बघायचं नाही आणि इकडे बघायचं नाही. ठीक आहे. हा सगळीकडे बघून घ्या. मला इकडे बघायचं नाही तिकडे बघायचं नाही. महाराज समोर ही लोक दिसली का? अहो ही वारकरी मंडळी. पांढरी टोपी, पांढरा शर्ट, पांढरं धोतर, पॅन्ट आणि विठ्ठल नामाचा गंध. ही खरी संस्कृती आहे महाराज. याला नमन केलं पाहिजे. रामकृष्ण हरी. आता तुम्हाला इथली प्रगती दाखवतो. हा ए बाळा माझं गोंडच लहानपणापासून पण कधी गर्व केला नाही. हा ना कुणावर आईवर गेला की बापावर मला सांग बापा तुझं नाव काय? माझं नाव श्याम. ही माझी इज्जत घालावं लागले महाराज. हे बाळी महाराज येतोय. महाराज महाराज तरी येणार. मीच गाव नव्हे, दुसरं कोणी गाव नव्हे. गेलो असतो की बाबू पाणी देऊ नको. चहा नको. राजगिराचा लाडू राजवत नको. इकडे महाराज लांबरा कान फुटतो. आता अरे फुटतोय चुकत नाही. इथं मग कशाला बोलावले? मला सांगतो आधी शांत हो. झालं. मला सांग तू काय करतोय? गेले मोठं शिक्षण घेतो म्हणजे मी स्पर्धा परीक्षेचं पूर्व प्रशिक्षण घेतो. मला सांग याला खर्च येत असेल ना रे? अहो महाराज खर्च सगळ्या वस्तू येतो. पण थोडस जगात फिरलं, माहिती घेतली, व्यवस्थित ज्ञान घेतलं तर सगळ्या गोष्टी सगळं काम कसं एकदम सुरळीत आणि व्यवस्थित होतं. बघा बरोबर. तसंच मी सुद्धा केलं. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत ज्या काही योजना आहेत त्या योजनांविषयी मी माहिती घेतली, अर्ज केला आणि त्या योजनेचा मला फायदा झाला. नंतर मी एवढं मोठं शिक्षण घेतो. बघा पहिले मला सांग बाळा नेमकं शासन करते काय? शासन आमच्यासारख्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती देते. तर परदेशात शिक्षण घ्यायचं असेल तर परदेशी शिष्यवृत्ती सुद्धा देते. आणि घरापासून लांब शिक्षण घ्यायचं असेल